खडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यातल्या गारव्यासारखा, मित्र वनव्यातल्या गारव्यासारखा, मित्र वनव्यातल्या गारव्यासारखा. श्री विलास बाजीराव सोमवंशी. एक निखळ व्यक्तिमत्व, अथांग सागर, निर्भर आकाश, जिथे कसलेच काळवंडलेले ढग नसलेले, सतेज चेहरा, साक्षात पांडुरंग उभा असल्याची जाणीव व्हावी तसा, समोर पाहताच मनावरची मरगळ हरपून जाईल तसा, कोणतेही काम घेऊन त्यांच्याकडे जावे आणि ते त्यांनी केले नाही असे कधीच झाले नाही. त्यांना अगदी जवळून पाहण्याचा योग आला तो जून 2011 पासून ते एप्रिल 2025 असे 14 वर्ष आम्ही एकत्र होतो. मी अनेक शाळावर कामे केली. आतापर्यंत 10 ते 12 शाळेवरती कामे केली, अजून करत आहे. बऱ्याच मुख्याध्यापकांचा, कित्येक शिक्षक शिक्षकेतरांचा तसेच पदाधिकारी यांच्या बरोबरीने काम करताना तुलनात्मक दृष्टीने आपले कार्य करण्याची पद्धत वेगळी होती. कित्येक शाळांमध्ये मुख्याध्यापकाची कातडी पांघरून बसलेले स्वतःच्या सहकार्यांना ऑफिस बाहेर रांगेत उभे करतात व परवानगी घेऊनच आत येण्यास सांगतात. पण आपल्याकडे कुणी बाहेरचा असो वा सहकारी यांना कधीच परवानगीची आवश्यकता भासली नाही. संत तुकडोजी महाराज म्हणतात, सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, सब देवता समाता मंदिर ये हमारा. मी बऱ्याच वेळा खोचक प्रश्न विचारून भंडावून सोडायचो. ते प्रश्न धार्मिक आणि अधार्मिक असायचे. त्यांचे समर्पक उत्तर दिलात पण कधीच चिडला नाहीत, हे आपणाकडून शिकण्यासारखे आहे. कधी कधी मिस्किलपणे बोललात त्या प्रश्नावर, बऱ्याच वेळा आपल्या अधिकाराची जाणीव करून दिली. तसे आपण आपल्यातलं माणूसपण जागृत करून मला भानावर आणलं. आदर्श विद्यानिकेतनच्या मातीत तुम्ही जान टाकलीत. इथल्या कणाकणात भरलात प्रेम. घडविलात या मुलांना उंच भरारी घेण्यासाठी निस्वार्थपणे. 15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या झेंड्यांना हात दिलात. पहाटेच्या प्रहारात, अंधारात. तुम्ही मुख्याध्यापक होतात. ही जबाबदारी अधिकाराने कुणावर सोपवू शकला असतात, पण तुमची कर्तव्य तत्परता म्हणून त्या अंधाऱ्या रातीत झेंडा बांधताना मी बघितलंय. खेळाचे मैदान आखताना आपण दोघे सतत असायचो. पुढे येणाऱ्या कार्यक्रमाची आखणी, जबाबदारी करताना नेहमी सोबत केली. परीक्षांचे नियोजन, वेगवेगळ्या संस्थेनी नेमून दिलेल्या कार्यक्रमाचे नियोजन करताना आम्ही तुम्हाला पाहिलं. गॅदरिंगची तयारी करताना आम्ही आपणा सोबत होतो. डब्यातला घास खाताना सोबत असायचो. चहाचा घोट घेताना सोबत असायचो. पिकनिक मध्ये एकत्र होतो. पाण्यात आणि गाण्यातही एकत्र होतो. आदर्श गीत रेकॉर्डिंग करताना आपला आवाज भारदस्त होता. भजनात सुद्धा एकत्र होतो. भोजनात सुद्धा एकत्र होतो. सुखात एकत्र होतो. दुःखात एकत्र होतो. येणाऱ्या संभाव्य संकटांना, गेलेल्या संकटांना एकमेकाची साथ होती. आपण मान अपमानही अनुभवला. अशा वेळी माझा खांदा होता सावळायला. मनाला वाटलेली खंत व्यक्त होण्यासाठी होतोच आपण सोबत. सहकार्यांना हेवा वाटायचा आपल्या गट्टीचा, पण आपण निकळ होतो क्षितिजा पलीकडचे. गणपती उत्सवात लेझिमची जबाबदारी, माईक सेटिंग, गायन आपल्यासह अनुभवण्याचं भाग्य मला लाभलं. आता खेळाच्या मैदानांना चुकचुकल्यासारखे वाटेल,
प्रत्येक झाडांना चुकचुकल्यासारखे वाटेल. वर्गातल्या भिंती आता सुन्या सुन्या वाटतील. ऑफिसमधील दप्तरे आपल्या सुंदर अक्षराची साक्ष देतील. त्या फाईल्स तुम्ही नसल्याच्या खंत व्यक्त करतील. इथे येणारा प्रत्येक व्यक्ती, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी खंत व्यक्त करेल, कारण आपली प्रतिमा प्रत्येकाच्या हृदयात कोरून ठेवली. संस्थेचं सहकार्य नेहमीच लाभलं आपल्या कार्याला. त्याच्यामुळेच या हिऱ्याला पैलू पाडता आल्या. असो, खूप 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 बोलायचे, आठवणी सांगायच्या, पण वेळ मला खुणावतोय. इथेच थांबतो. आपले पुढील आयुष्य सुखी, समृद्धी, निरोगी जावो ही देवाघरी प्रार्थना करतो. आपला जे. पी.